पाहुणं या की मस्त गावरान बेत आहे. वेळ अमावस्या विशेष भज्जी, ज्वारीचं आंबील आणि हे बाजरीचे गरमागरम उंडे. गोड गोड उंडे देखील केले आहेत, नॉर्मल उंडे देखील केले आहेत, पण काय बहारदार दिसतंय तुम्ही बघा. आहा हा हा, क्या बात आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग पटाकन रेसिपी सुरू करूयात, पण लगोलग नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब करून घ्या की. तर या रेसिपीसाठी साहित्य काय घेतलंय ते बघूयात. बरं, सविस्तर यादी सगळे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, पण एकदा नजर घालू. 1 वाटी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली. 3 चमचे बेसन, 5 ते 6 चमचे चिंचेचा कोळ, चिंच अशी भिजत घालायचं, याचं पाणी काढून घ्यायचं. हरभरे हे काळे चणे आहेत, त्याच्याऐवजी ताजा हरभरा वापरायचा. कांद्याची पात, मटार, गाजरचे तुकडे, ओले तूर आहेत हे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, जिरं, हळद, चवीपुरतं मीठ, मोहरी, हिंग. यासोबतच आपण वापरणार आहोत आपलं मधुराज रेसिपीचा स्पेशल संडे मसाला. आता या भाज्या आहेत ना, या भाज्यांमध्ये मी काळा चणा रात्रभर भिजवून घेतला, पण जनरली ताजा हरभरा वापरला जातो. पण अजूनही इथे ताजे हरभरे आले नाही, त्यामुळे मी हे भिजवलेलेच हरभरे चणे घेतलेले आहेत. आणि इतरही वालपापडी, वालशेंग असं घेतलं तरी चालेल, या भाज्या सोडून. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये भिजवून घेतलेला चणा, ओले तूर, गाजर, मटार, यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण लावून मध्यम आचेवर 2-3 शिट्ट्या काढून घेऊयात. नॉनस्टिक कढई वापरायला भीती वाटते, तांब्या पितळच्या कढयांना मेंटेनन्स खूप जास्त आहे. तर तुमच्या सोयीकरता दणदणीत वजनाची आणि प्रीमियम क्वालिटीची मीडियम साईजची ट्रायप्लाय कढई नुकतीच लॉन्च केली आहे. कुठे खरेदी करू शकता? madhurazrecipeclub.com किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे. चला, इथे ना ह्या भाज्या शिजल्यात. हे बघा, मटार, चणा, सगळ्या भाज्या छान शिजल्यात, तूर. चला, ही भजी करण्यासाठी फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी छान तडतडू दे. मोहरी छान तडतडली की जिरं, हिंग, आलं आणि लसणीचा ठेचा, कढीपत्ता मिसळून घ्यायचं. काय खमंग फोडणी बसली तुम्हाला सांगते. यामध्ये आपण घालूयात कांद्याची पात. फोडणी खमंग बसली ना की भजी फार रुचकर होते. भरपूर अशी कांदा पात, त्यासोबत मेथी बारीक चिरून घेतली तरी काही हरकत नाही. आता हे 2-3 मिनिटं छान शिजवून घेऊया. आता ही मेथी शिजतीये, रंग बघा काय सुरेख आलाय, वा वा. तोवर इथे या ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत, यामध्ये हे चिंचेचं पाणी घालायचं. हे बघा, भिजवलेली चिंच छान चुरून घ्यायची आणि हे पाणी यामध्ये घालायचं. हे अगदी स्किप नका करू. आता हे दुसऱ्यांदा चिंच धुवून घेते, कोळ काढून घेते आणि हे सगळं पाणी या भाज्यांमध्ये, यामध्ये बेसन, हळद मिसळून घ्यायचं. आता ही भजी आहे ना एकदम दाटसर केली जाते, त्यामुळे बेसन तुम्हाला जर आणखी वाढीव घालायचं असेल तर घालूच शकतात. आता ही मेथी छान शिजली, पूर्ण शिजवायची गरज नाही. हे भाज्यांचं मिश्रण यामध्ये घालायचं. यावर आपला मधुराज रेसिपीचा स्पेशल संडे मसाला. हा मसाला नसेल तर घरचा कुठलाही घरगुती मसाला तुम्ही वापरू शकता. madhurazrecipeclub.com वरून तुम्ही हा ऑर्डर करू शकता. अगदी चमचाभर मसाला पुरेसा होतो. आणि हा मसाला घातला नाही, इतर काहीच घालायची गरज नाही. आता चवीपुरतं मीठ मिसळून घेऊयात. चांगले ना 7-8 मिनिटं ही शिजवून घ्यायची. भजी आपली तयार आहे, पण ती नुसतीच खायची का? अजिबात नाही. त्यासोबत बाजरीचा उंडा काय कमाल लागतो. बाजरीचा उंडा हा पारंपरिक प्रकारे केला जातो, किंवा मग बाजरीची भाकरी असते, पण जास्त करून ह्या उंड्याला विशेष महत्त्व आहे. तर हा बाजरीचा उंडा कसा करायचा ते पाहूयात. इथे 1.5 कप बाजरीचं पीठ घेतलंय, चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ, गूळ
गुळ का घेतलाय ते पुढे बघूयात. आता सगळ्यात आधी बाजरीचं पीठ घेऊयात. यामध्ये मीठ घालायचं आणि पाणी घालून आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही, अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलकं मऊ करा पीठ, खूप असं घट्ट नकोय. चला, हे पीठ मळून तयार आहे आणि हे बघा हलकंसं मऊ मऊ पीठ आहे. आता यातून लिंबाचा आकार असतो की नाही, त्या आकाराची उंडी तयार करायची. आता यामध्ये हलकंसं प्रेस करायचं आणि गुळाचा खडा भरूयात. हे बंद करायचं. एक 5-6 उंडी गोड करणारे याला म्हणतात गोड उंडे बाजरीचे. आणि नॉर्मल पण याच्यामध्ये काहीच नाही भरायचं. नॉर्मल गोल गोल केला की ते साधे उंडे. पण हे भजीबरोबर खायला जर म्हणाल तर हे गोड उंडे खूप छान लागतात. मराठवाड्यात आहे ना, बाळंतिणीसाठी हे असं गुळ घालून उंडे वाफवले जातात आणि दुधामध्ये कालवून चुरून ते बाळंतिणीचा आहार म्हणून दिले जातात. बाजरीचे उंडे तयार आहेत. आता तीळ लावायचे आणि ते छान तिळामध्ये घोळवून घ्यायचे. हे आहेत, हे गोड आहेत ते बाजूला, आणि हे आपले नॉर्मल आहेत. हे छान आहे ना, तिळामध्ये रोल करून घ्यायचं. हे दिसायलाही छान दिसतात आणि चवही खूप छान लागते. मस्त असे तीळ लावून झाले की एखादी चाळणी घ्यायची किंवा प्लेट घ्यायची. हे उंडे ठेवून घ्यायचे. चला, इथे सगळे उंडे तयार आहेत. एक मुद्दा मोठा केला, नंतर तो त्याच्यात गुळ भरल्यामध्ये कट करून ताटाला लावायला मस्त दिसेल म्हणून. आता इथे मी स्टीमर वापरते. कढई, कुकर याच्यामध्ये जरी हे वाफवून घेतलं तरी चालण्यासारखं आहे. पाणी उकळून घेतलंय, त्यामध्ये ही डिश ठेवायची, झाकण लावायचं आणि किमान एक 12 ते 15 मिनिटं तरी हे वाफवून घेऊ. बाजरीचे उंडे बरोबर 15 मिनिटं वाफवले. वा, हे गुळ घातलेले उंडे बघा, त्यातून गुळ पण बाहेर आलाय. आ हा हा हा, मस्त फुललेत आणि हे वा छान शिजलेत. आता हे काढायचे. गरम गरम उंडे, गरम गरम भजी, त्या उंड्यांवर थोडं साजूक तूप आणि ज्वारीचं आंबील. आहा, काय बेत होतं तुम्हाला सांगते. बरोबर 10 मिनिटं ही भजी मी शिजायला ठेवली होती. बघा काय दिसते बहारदार. हलका तेलाचा तवंग देखील यावर आलेला आहे. आणि ही आहे ना, अशीच घट्टसर असते, अजिबात पातळ नसते. आत्ता तरी थोडीफार पातळ वाटते, पण जसजसा वेळ जाते तसतशी ही आणखी घट्ट 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 व्हायला सुरुवात होते. आपला घट्ट झुणका कसा असतो, अगदी तशी हवी. गरम गरम आहे म्हणून हलकी ही पातळ वाटते, पण जबरदस्त होते चवीला. तुम्हाला सांगते, बहारदार झाली एकदम. भजी तयार आहे, बाजरीचे उंडी तयार आहे. आंबील तर झालंच पाहिजे की नाही. तर ज्वारीचं आंबील करण्याकरता साहित्य काय काय घेतले ते बघूयात. 2 चमचे ज्वारीचं पीठ, चवीपुरतं मीठ, लसूण मिरचीचा ठेचा, जिरपूड, यासोबतच ताक आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी ज्वारीच्या पिठामध्ये पाणी घालायचं आणि यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या. पेस्ट तयार करूया त्याची. चला, हे पीठ तयार आहे. असं पातळसर करून घ्यायचं. अगदी अर्धा चमचा तेल गरम केले. तेलामध्ये नाही केलं तरी चालेल, नुसतं ठेचा याच्यामध्ये शिजवून घेतला तरी चालेल, पण ठेचा पचायला हलका जातो म्हणून मी तेलामध्ये हलका परतून घेते. लसूण मिरचीचा ठेचा, हिंग मिसळूयात. काय खमंग फोडणीचा सुवास तरवळतोय. आता यामध्ये पाणी मिसळूयात. मीठ हे मिसळायचं आणि हे जे ज्वारीच्या पिठाचं मिश्रण आपण तयार केलं हे यामध्ये घालूयात. हे व्यवस्थित आहे ना, दाटसर होईपर्यंत शिजवायचं. चला, हे ज्वारीचं मिश्रण रटरट रटरट असं शिजवून घेतलं. काय दिसतंय बघा, मस्त घट्टसर झालंय. वा, शिजलं गेलं पाहिजे, कच्चं अजिबात नाही राहिलं पाहिजे. गॅस बंद करायचा आणि पूर्ण हे थंड करून घेऊ. चला, आता इथे ताक घेतलंय. हे ज्वारी आंबीलचं मिश्रणही थंड झालंय. हे मिश्रण या ताकामध्ये घालायचं
यासोबतच जिरेपूड, कोथिंबीर हे छान घुसळून घ्यायचं. हे इतकं स्वादिष्ट लागतं तुम्हाला सांगते. आहा, म्हणजे इतर काही नाही, पोटभरीचं पण होतं हे ज्वारीचं आंबील. एक ग्लासभर जरी हे ज्वारीचं आंबील प्यायलं तरी पोटभरीचं होतं. वा वा वा. चला, बाजरीचा उंडा, वेळ अमावस्या स्पेशल भज्जी आणि त्यासोबत आंबील देखील तयार आहे. आहा, असा हा बेत होतो तुम्हाला खरंच सांगते. अमावस्याची वाट अजिबात बघू नका. हिवाळ्याचे दिवस आहेत, भरपूर भाज्या उपलब्ध असतात. तर हा बेत कराचं, आवर्जून करा आणि सगळ्यांना खाऊ घाला. चला, रेसिपी आवडली तर काय सांगायची गरज आहे. लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.